आगामी काही दिवसांमध्ये सोलापूर शहर व परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत, नियोजनबद्ध आणि कोणत्याही अडथळ्याविना व्हावा यासाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, समाधान आवताडे, नगरसेविका श्वेता पवार, मंदाकिनी तोडकरी यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख व्यंकटेश चौबे तसेच विविध झोनचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, जलसाठा, वितरण व्यवस्थापन तसेच संभाव्य अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। बैठकीत बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी सध्याची पाणी टंचाई आणि जलसाठ्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा असे आवाहन केले। सोलापूर शहरातील पाणी पुरवठा संदर्भात आज या ठिकाणी महत्त्वाची बैठक या ठिकाणी झालेली आहे। प्रत्येक प्रभागातून जी एक्झिस्टिंग लाईन असेल, डिस्ट्रीब्युशन लाईन असेल, या ठिकाणी जो जाणार आहे, नगरसेवक लोकांना या ठिकाणी ज्या भागामध्ये ज्यांना त्यांना जे काय अडचणी असतील ते काय दुरुस्ती जर असेल तर या ठिकाणी वेळेत ते आपण पूर्ण करून घ्याव्या असं या ठिकाणी ही बैठक होती। आणि निश्चित महानगरपालिकेमध्ये आपल्या महापालिकेच्या हद्दीमध्ये, शहराच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी पाईपलाईनची व्यवस्था अजून पुरेशी नाही, ज्या काय कुठं अडचणी आहेत त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आज ही आढावा बैठक पाणी पुरवठ्याची या ठिकाणी आयोजित केलेली होती। आमच्या अध्यक्ष रोहिणीताई तडोळकर होते, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते या ठिकाणी होते, आयुक्त साहेब ओंबासे सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत। यांच्या समवेत पाणी पुरवठ्याचे चौबे साहेब असतील, सर्वांसमवेत या ठिकाणी ही बैठक झाली। आणि जे काही आमच्या नगरसेवक लोकांना 4 असेल, 5 असेल, 7 असेल, प्रभाग क्रमांक झोन क्रमांक 1 चे जे काही नगरसेवक सगळे असतील त्यांच्या समवेत ज्या ठिकाणी अडचणी ते सॉल्व्ह करण्यासाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे। आणि कुठं डिस्ट्रीब्युशन लाईन येणार आहेत, कुठं टाक्या येणार आहेत हे त्यांना अशी माहिती देण्यात आलेली आहे। परिस्थिती निर्माण झाली, आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलली होती पाणी नियोजन आणि बचत। सोलापूरकरांना काय आव्हान करायचं? सोलापूरकरांना या ठिकाणी आवाहन करतो की प्रशासनाने तर याआधी सांगितलेलं आहे, आज आपल्याला पावसाळा थोडासा लांबलेला आहे, पाणी बचत करावं असं या ठिकाणी विनंती करतो। आपण सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हे आम्ही रोजच्या रोज नियोजन करत आहोत। सर्व नगरसेवक आहेत, सर्व लोकांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही समवेत घेऊन या ठिकाणी नियोजन करत, प्रशासनाला घेऊन नियोजन करत आहोत। सोलापूरकरांना एवढीच विनंती आहे की आज पावसाळा आपल्याला शहरामध्ये थोडंसं लांबल्यामुळं पाण्याचं बचतीकरण करावे या ठिकाणी अशी विनंती करतो। पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिका आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली।